आणि ज्या पोराकडे मोबाईल नसेल त्या पोराचे लग्न फळा सुरू तुला त्या पोरात लागतं हे किती तयार आहात तुम्ही सगळे पण विचारसाठी सगळे वेळ झालं महाराष्ट्रात एक माणूस तुझ्या प्रेमात ऑलरेडी पडला तुझ्या डिंपलची चर्चा आणि तिच्या सुंदरतेचे चर्चे जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी होत आहेत. आवाज येत नाही बेलवंडीकर. हॅलो, जोश कमी झालाय का? त्यांची आपण खऱ्या अर्थाने वाट पाहत होता. अभिनेत्री जिया शंकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. ज्या ठिकाणी नजरेत राष्ट्र हृदयात महाराष्ट्र अशी संकल्पना घेऊन अण्णासाहेब शेलार सोशल फाउंडेशनची ज्यांनी स्थापना केली असे आपले युवा सरपंच ऋषिकेशजी शेलार मी आपणास प्रथमतः धन्यवाद देतो. नजरेत राष्ट्र हृदयात महाराष्ट्र साहेब आपण ही संकल्पना स्थापन केली आणि या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी दहीहंडी ही सोशल संस्था सामाजिक संस्था आपण बेलवंडी पुरती किंवा श्रीगोंदा तालुका किंवा अहिल्यानगरसाठी मर्यादित ठेवता सरपंच आपणास विनंती केली महाराष्ट्रभर न्यावी आणि रुजवावी. साहेब आपणास विनंती करतो. ज्या अर्थानं आपण या ठिकाणी सगळेजण एवढे उत्साहाने होता संकल्प प्रतिष्ठ इंदापूर दहीहंडी गोविंदाचा संघ या ठिकाणी पोहोचलाय. चाकण पैलवान दहीहंडीचाही संघ या ठिकाणी पोहोचलाय. अनेक परफॉर्मन्स तुम्ही बघितले. एकदा जोरात आवाज आला पाहिजे. जे अशी बोलायचंय ना आवाज नाही. सरपंच बोलणार आहेत काळजी करू नका. सरपंचांनी तुमच्यासाठी जे आला इथं आणलं तर तेही तुमच्याशी संवाद साधणार आहेत काळजी करू नका. विनंती करतो या ठिकाणी आपण खरोखर ज्यांची अपेक्षा आणि वाट पाहत होता सरपंचांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अगोदर बोलावं मग नंतर जिया बोलेल. कारण तरुणांची मागणी आहे की सरपंचांनी बोलावं. साहेब आता तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे आणि सरपंचांना पुढे गेलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. भविष्यकाळामध्ये तरुणांची मागणी दिसतीये आणि एक मला वाटतं नांदी दिसती. तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. जो तो सरपंच गावचे पैसे माझे येते असं असतं. कसं असतं माहिती का एखादं वृक्ष तयार होताना फांदीकडे बघितलं नाही त्याला त्याच्यासाठी वृक्षासाठी खोड लागतं. तुम्ही खोडाची भूमिका करताय आता मी फळांची भूमिका ते करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काय अशी अपेक्षा करू नका की पैसे माझे शेवटी फळ तुमचं फळ समोर खाणारे वृक्ष तुम्ही लावलंय याच्यात काही शंका राहणार नाही. सरपंचासाठी जोरदार टाळे झाले पाहिजे. धन्यवाद संतोष सर. आता तसं मी फार संयमी आणि फार कमी बोलतो. साहेबांनी आता सांगितलं नाव त्याचं घेते पण पैसा माझा आहे.
साहेब नाद केला पण वाया नाही गेला, बरोबर का? वेळ चित्रपट, त्याचप्रमाणे बॉलिवूड आणि तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी काम केलंय, महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार रितेश देशमुख सर यांच्या वेळ चित्रपटामध्ये ज्यांनी भूमिका साकारली अशा जया मॅडम, त्यांचं बेलवंडीमध्ये आगमन झालंय. मैडम ऐसा लग रहा है कि आसमान का चांद उतरकर आज बेलवंडी की जमीन पर आ गया है. आज जब से अनाउंसमेंट हुई थी कि हम जया मैडम को ला रहे, तब से काउंटडाउन शुरू था. पब्लिक को दही हांडी नहीं देखनी, पब्लिक को सिर्फ आपको देखना था. इस पूरे माहौल में लोक नेता अन्ना साहेब शेलार सोशल फाउंडेशन की तरफ से और पूरी यूथ की तरफ से मैं आपका स्वागत करता हूं, आपको बहुत बहुत बधाई देता हूं. और मैं भगवान से प्रार्थना करूंगा कि आने वाले समय में बॉलीवुड की जो टॉप एक्ट्रेस है, जो टॉप कलाकार है, उनमें आपका नाम शामिल हो. अभी भी है, लेकिन आप आसमान तक पहुंचे, ये मैं आपको बधाई देता हूं. सभी लोग आपके लिए, आपको देखने के लिए आए हैं, आपसे बात करने के लिए आए. मैं आपका शुक्रिया अदा करता हूं. त्याचप्रमाणे संतोषजी ओळसर, संतोष सर, जेव्हापासून मी या दहीहंडीचं नियोजन केलं, ग्रामीण भागामध्ये एवढी मोठी दहीहंडी घ्यायची, मी पूर्ण ब्लँक होतो की कार्यक्रम कसा करायचा, त्याचं नियोजन कसं करायचं. ते बरोबर 2 मिनिटं शांत राहा. हे खाली वर येते टोपीवाला, 2 मिनिटं खाली हो, परत वरती पूर्ण कार्यक्रम ज्यांनी मला खरं तर लहान भावासारखं सांभाळलं, संपूर्ण कार्यक्रमामध्ये ज्यांनी खरं तर मदत केली, संतोष सर, तुमचं सुद्धा मनापासून आभार मानतो मी. कारण की ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणं, एवढं सगळा जनसमुदाय गोळा करणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी आपण सर्वांनी मदत केली. एक सामाजिक उपक्रम घेऊन, सामाजिक बांधिलकी घेऊन आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत असतं. आपको मैडम पता नहीं होगा, लेकिन ये हमारा जो गांव का एरिया है, सभी लोग खेती करते हैं. हमारे जो यहाँ पे लड़कियां आई है, जो सभी उनके घर वाले आए, या सगळ्यांनी हे कधी सोडत नाही. जशा प्रकारचे कार्यक्रम पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये होतात, जसे सिने कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावतात, तशा पद्धतीचं नियोजन आपण करायचं अशी संकल्पना माझ्या मनामध्ये आली होती. माझे वडील, आमचे मार्गदर्शक लोकनेते अण्णासाहेब शेलार यांच्या पुढे मी संकल्पना मांडली आणि त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण आयोजित केला. त्याचं हे दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण आलात. मला असं वाटतं ही लाईट जरी बंद केली तरी तेवढा नूर स्टेजवरती आहे की तेवढी लाईट समोर पब्लिक मध्ये पडू शकते. आपण आलात, मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि आमच्या फाउंडेशन तर्फे आणि आमच्या सर्व मान्यवरांच्या तर्फे एक छोटासा सत्कार आदरणीय कांतीलाल कोथंबरे साहेब, या ठिकाणी सावंत साहेब, शरददादा नवले, फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर घोडेकर, सगळ्यांना विनंती आहे की आपण मॅडमचा सत्कार करायचा आहे. चला. बेलवंडी गावचे उपसरपंच बाळासाहेबजी ढवळे, सर्व मान्यवरांच्या सोबताचे हिरवे, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅडमचा सन्मान होतोय. हॅलो, त्या ठिकाणी सरपंचांनी सांगितलं, त्या ठिकाणी अण्णासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, सन्माननीय कोथंबरी साहेब, अशोकजी सावंत साहेब या ठिकाणी सन्मान करतायत. सरपंचांना विनंती करतो, आपण जोरदार टाळ्या वाजवून सिने अभिनेत्री
शिवाशंकर यांचं स्वागत करायचंय. टाळ्या वाजवा जोरात. सरपंच साहेब तुम्ही सांगितलं आणि प्रथम वर्षी तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकला, माझ्या धनलक्ष्मी इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेडवरती विश्वास टाकला. आजही कार्यक्रमाची व्यस्तता भरपूर होती, परंतु साहेब मला सांगितलं होतं सरपंचांनी तुम्ही आले तर यावेळेस इव्हेंट करू नाही तर नको. यावेळेस खरोखरच पुण्यात भरपूर इव्हेंट होते. काही ठिकाणी काही रात्री अनुपस्थिती लावली. कालपासून 4 दिवसापासून दहीहंडीचं शेड्यूल चाललंय आणि उद्याच्या 18 ऑक्टोबरला मी माझ्या धनलक्ष्मी इव्हेंटचा सगळ्यात मोठा अनस्टॉपेबल इव्हेंट घेऊन येतोय. त्यामध्ये दिशा पटनी, टायगर श्रॉफ आणि रिहाब इंटरनॅशनल डीजे कोलकात्यामध्ये 18 तारीख, 19 तारखेला आपण त्याच ठिकाणी कटकमध्ये घेतोय आणि 20 तारखेला गुवाहाटीमध्ये घेतोय. त्या ठिकाणी साहेब व्यस्तता असताना सरपंचांची मागणी होती म्हणून या ठिकाणी आलो. आपण या ठिकाणी बोलवलं. सरपंच साहेब मी मनापासून आपलं धन्यवाद देतो की असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या आणि माझ्या कंपनीवरती राहू द्या. यथोचित काळात येता नाही आलं, मागच्या वर्षी ह्या वर्षी येता आलं तर आपलं पुनश्च एकदा साहेब मी पुनश्च एकदा माझ्या धनलक्ष्मी इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं मनापासून आभार मानतो. असंच प्रेम कायम असू द्या. यानंतर तुम्ही ज्यांची अपेक्षा करताय, जे अशक्य आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत, वेळ पिक्चर मधलं गाणं लावून आपण थोडंसं प्रथमतः एन्जॉय करायचं का काय करायचं सांगा तुम्ही. जोरात आवाज आला पाहिजे लास्ट पर्यंत. डीजे हे सानिका मॅडमला विनंती आपण पुढे यायचं. थँक्यू सो मच. शब्दांचे एकच- तुम्ही सगळे जादूगार आहात, खूप सगळे छान बोलता. पण आपल्या ज्या पाहुण्या आहेत जिया, तिच्याबरोबर आपण बोललंच पाहिजे आणि तिला काय बोलायचंय बेलवंडीकरांसोबत हे पण ऐकायचंय. हो, माईक घेऊया तिच्याकडे. काय वाटतंय तुला बेलवंडीमध्ये येऊन? हॅलो, हाय, कसे आहेत सगळे? आत्ता आला सगळ्यांचा आवाज मला. होय, कोणी माईक देतच नव्हतं मला. मी काय करू? माझी चूक आहे, सरपंचांना सांगा. बघायला कमेंट काय आली भिकारी को जीव कसं हे थोडासा फ्रेंड से दिखा आता मला कुठं सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मलाही बोलवण्यासाठी थँक्यू. माझं खूप चांगलं इंट्रोडक्शन दिलं तुम्ही. आय थिंक सगळ्यात चांगलं इंट्रोडक्शन होतं माझं एवढ्या वर्षात. इथे 3 वर्ष झाली येते मी दहीहंडीसाठी, पण एवढं चांगलं सरपंच एवढं चांगलं इंट्रोडक्शन कोणीच नाही दिलं आतापर्यंत. जिया 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 तुला एक चॅलेंज आहे. काय माहितीये, आमच्या सरपंचाला कोणीच नाचवू शकत नाही. ठीक आहे, हे खरं आहे ना, कोणीच नाचवू नाही शकत. ठीक आहे, तुला हे चॅलेंज आहे की त्याला आज नाचवून दाखव. तू एवढ्या जणांबरोबर परफॉर्म केलाय, आज होऊन जाऊ दे आमचे सरपंच वर्सेस यू. Done, easy. ओके, परफेक्ट. ठीक आहे, कॅन वी हॅव म्युझिक? एक मिनिट थोडीशी जागा आपण करूया कारण की हा परफॉर्मन्स, हे जे चॅलेंज आहे, हा परफॉर्मन्स आपण इथे बघणार आहोत. मला हवं आहे थोडीशी इथे जागा करूया. आपण सगळेच फोटो काढणार आहोत, व्हिडिओ काढणार आहोत, सगळे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहोत, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या आधी जो भूतूला भविष्याची असा जो परफॉर्मन्स ऋषिकेश घेऊन येणार आहे, आपण सगळेजण बघणार आहोत. तर मला हवंय थोडीशी इथे जागा करूया. मी मागच्या दहीहंडीपासून प्रयत्न करतोय डान्स करण्याचा. असं एकच क्षेत्र आहे की जे मला जमलं नाही. आणि मॅडम तुम्हाला पण विनंती आहे, पॉलिटिक्स मध्ये माझं चांगलं चाललंय, डान्स करताना पण असाच करू द्या की माझा TRP तिथेच राहायला पाहिजे. ते पब्लिक तुम्हाला पाहण्यासाठी आले, मी थोडासा प्रयत्न करतो. धन्यवाद. हॅलो सरपंच साहेब, तुम्ही खरोखरच सांगितलं राजकारणात चांगलं चाललंय, परंतु माझी इच्छा ऑडिशन द्यावा आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये यावं आपण. काय वाटतं तुम्हाला? काय हरकत नाही, तिथं पण तुम्ही मॅच होऊन जाताल.
विजय हिरोला पडतोय भारी 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 वेळ मध्ये थांब
संतोष दादा ओ इथं आहे का रे लावणार? हे काय चालू आहे? त्याला सांग आहे का रे ए सागर एक बाळासोबत फोटो काढ काय झालं माहिती आमच्या डीजे मध्ये बाबू वेडे झाले. ठीक आहे, एवढं वेड्याचा प्रसार होतो ना की सगळे वेडे झाले, तिकडनं ओरडतात आणि त्यांचा उत्साह आहे ना तुला बघण्यासाठी, तुझ्याबरोबर हा क्षण घालवण्यासाठी मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतंय. आणि तुझं पुन्हा एकदा स्वागत. पण जी वेळची भूकसेप आहे, जी आमच्या मनात एकदम फसली आहे, ठीक आहे, ती आमच्या सगळ्यांबरोबर तुला आमचा सहकारी मित्र दीपक लगोडे, तिथे दीपक दादा, त्याला एक फोटो घ्यायचा आहे रे बाबा. आमचे उपसरपंच बाळासाहेब डोळे मॅडम, आम्ही दोघं जे उपसरपंच आहेत, मी सरपंच आहे. गावात सगळ्यांनी मिळून एका छोट्याला माझ्यासारख्या एक युवाला त्यांनी गाव चालवण्याची संधी दिली. हे माझ्या मार्गदर्शक आहेत.